आणि तूर खरेदीच्या संकटापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांची चिंता अजूनही कायम आहे। मात्र अशा अवस्थेमध्ये काही शेतकरी तुरीच्या विक्रीसाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतात। जालन्यामध्ये एका तरुणानं तूर विक्रीचा नामी मार्ग शोधलेला आहे। पाहूयात जालन्यात हा तरुण काय करतोय। जात्यावर डाळ दळणाऱ्या या महिला उद्योजक आहेत। जालन्यातल्या गेवराई बाजारचा तरुण गणेश जोशी आपली तूर घेऊन बाजार समितीत गेला आणि तिथेच त्याला डाळीच्या मार्केटिंगची कल्पना सुचली। तर मार्केटला नेल्यानंतर मला त्या तुरीचा भाव फक्त 4100 रुपये मिळाला। 4100 रुपये मिळाल्यानंतर मला ते कष्ट आणि उत्पादन खर्च या हिशोबाचे ते मला खूप कमी दाम वाटले, कारण की मागच्या वर्षी 10 ते 12 हजार रुपये पर क्विंटलला मला भाव मिळाला होता। तर यावर्षी तो भावच नव्हता। तर मग मी अशी कल्पना सुचली की आपण व्यापारी लोक काय करतात की आमच्याकडून तूर घेतात आणि तीच तुरीवर प्रोसेस करून डाळ वगैरे करून ती तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होते। तर मग कारण आपणच घरी जात्यावरती चांगल्या पद्धतीचे गावरान डाळ तयार करू की लोकांना सुद्धा चांगलं अन्न भेटेल आणि घरी सुद्धा आपल्याला रोजगार उपलब्ध होईल। गणेशनं गावातल्याच बायकांना हाताशी धरलं आणि सुरू झाला डाळीचा लघु उद्योग। हे थंड्या आधी चाळा तूर थंड्या पाण्यातून पोत्यात भरा, पोत्यातून सनी 5 दिवसाच्या बाद गरम पाणी करून सनी भिजू घालून ते वाळून सनी पतली वाळून सनी मग ती जात्या खालून काढा लागते। मग त्याच्यातून अजून डोळ निसा लागते आणि ही निर्मळ होती। मग डोळ निसल्या हा चव काय लगी इतकी भलतीच चव आहे त्याला, ते बाजारच्या डाळीसारखी नाही। पॅकिंग करून डाळ मार्केटिंगसाठी सज्ज झाली आणि जालन्यातल्या धान्य महोत्सवात ती हातोहात खपली। याचा अनुभव असा आला की ज्या पहिल्या दिवशी ज्या ग्राहकांनी 150 रुपये पर किलो प्रमाणे 2 किलोचेच पहिले पॅकेट ठेवले की कारण की जास्त घ्यायला कोणी विश्वास करेल, म्हणजे त्यांना ती अशी डाळ खाणं कधी बघितलं नव्हतं काही सिटीच्या लोकांनी। तर मग त्यांनी 2 किलोचं पॅकेट नेलं आणि म्हणलं तुम्ही अगोदर खाऊन बघा। तर अशी प्रतिक्रिया आली त्यांची की आम्ही ही 2 किलो डाळ खाल्ल्यानंतर ते आजपर्यंत आम्ही अशी डाळ खाल्ली नाही। तर त्यांनी तो 2 किलोचं पॅकेट खाल्लं, त्याच्यानंतर मग अशी मागणी आली, कोणी 15 किलो, कोणी 20 किलो, कोणी 35 किलो याप्रमाणे ती डाळ नेण्यात आली तिथे। बरं, व्यापाऱ्याकडे तुटपुंजा मोबदल्यापेक्षा गणेश आणि त्याच्या टीमला बक्कळ पैसे मिळाले। बाजारामध्ये मला त्याच तुरीची 15 क्विंटल तुरीची मला सरासरी भाव आला असता फक्त 60 ते 62 हजार रुपये आले असते माझ्या हातामध्ये। आज त्याच तुरीची मला किंमत येते 1,35,000 पर्यंतची निव्वळ नफा, म्हणजे तुरीचाच आला। याच्यामध्ये जर रोजगार जर वेस्ट केला तर 1,20,000 पर्यंत, म्हणजे डबलला डबल मला जे 60,000 येणार होते तिकडे मला 1,20,000 पर्यंत मला त्याचा नफा येतो। एकीकडे गावातल्या बायकांना रोजगार मिळाला तर भरडीतून उरलेला कोंडा जनावरांना मिळाला। फायदाच फायदा। आपल्या मालाचं सहजासहजी मालक होता येत नाही याची जाणीव पदोपदी शेतकऱ्यांना असते। सध्या तूर विक्रीच्या सीझनमध्ये तर ही जाणीव प्रकर्षाने शेतकऱ्यांना जाणवू लागली। जोशी कुटुंबानं आपल्या अंग मेहनतीला मार्केटिंगची जोड देऊन राबवलेला हा जो प्रयोग आहे ना, तो शेतकऱ्यांसाठी त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी नक्कीच किफायतशीर आहे। कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना।